छोटे हो, मुलं का मुली छान? मला मुली येत्या म्हणून छान म्हणत नाही मी, पण मुलीच छान. कशामुळे माहिती आहे? मुलांचं सायसच का असते हा. हा पुरीवाला असं केस इचरावं लागतंय, असं नटाला थटाला हा. हा. माझ्या तर बायाचा लय सायस असते. हा. मग मी हे कपडे घालू का, मग मी ते कपडे घालू का. मुलींना ऑप्शन असते, मुलाला काय ऑप्शन असते? हा. घातलं आपलं पॅन्ट मग उलट मुलंच चांगली की, मुली कुठं चांगल्या? मुलीच चांगल्या, मला मुलीच छान वाटत. काय मुली एवढा सायास करत बसायचं? ह्यांना ह्यांना मी सायास आहे लिपस्टिक म्हणलं. लावा रे, ह्यांना मग? ही करा रे. सायास आहे म्हणणं शोभा आहे माहित आहे का? ही पुरी येता म्हणणं शोभा आहे. हा. मग लोक जुनी पुराणी उगाच म्हणतात का पुरीवाला मया राहते म्हणून. मयाचं जाऊ द्या, पण मला पुरी येत्या म्हणून नाही, पण पुरीच राहावं असले. कसले गोड पिल्ले येते बघा माझे. मग माझ्या असल्या गोड वाघिणीला रविवाराला काय तर खावडते. एक म्हणते मला समोसा खायचा, एक म्हणते पाणीपुरी खायचा. ह्या दोघीच्या मध्ये तुला काय खाऊ वाटते आज? मी पण भेळ खाऊन येत असते. हा काय खायचं? पाणीपुरी. आणि काऊ तुला ग? काऊ काऊ निसता ड्रायव्हरचा मोबाईल मोबाईल मोबाईल. एवढा कुठं मोबाईल असते? हा? आताच घेतले होते. तू गन पावडर का बरं केली नाहीस? केस विचारलीत फक्त. तिला जायचंच नाही. आज तुला पाणीपुरी वगैरे काय खायचं नाही? सायास असावा. समोसा खायचा काय खायचा? सायास असावा. मला तर लय बरं वाटते. जी भेटेल ती. हे असलं काळू मामा काय बी म्हणाला असलं आणि भेटेल काय ते. केलं माहिती का? आज रविवार आहे, मम्मी म्हणली आणि माझा टी शर्ट घालून हिंडालाय डपाळा दिवसभर. हा. मी व्यायामला जाताना घालायची तीच माझा टी शर्ट घालून हिंडते. मी म्हणलं असं का बरं ग? अगं मम्मी आता तू व्यायामला जायला गेलीस म्हणून मी तुझा घालला म्हणजे. आणि पुरीवाचं किती नट्टापट्टा असते. ती क्रीम लेवायची काय, आता लहान आहे त्या पण क्रीम लेवायचं, पावडर लेवायचं, लिपस्टिक लावायची, काजळ लावायचं. पोरावच काय हे इकडे इकडे भांग पडला आपलं, चलो लगेच निघाला बाबा. हा गोंधळ बी लय घालते त्या पुरी. मेन महत्वाचं म्हणजे पोरावाचा घरी पाय टिकत नसते. पुरीवाचा दिवसभर गोंधळ असते, लय गोंधळ. मग आज मला रविवार असल्यामुळं मला पण सुट्टी होती. आज माझ्या दीदीनं भांडे घासले, माझ्या चिवनं झाडू मारले. मला तर असं वाटतंय लहान आहेत म्हणून आई बापाने कानाच्या पाठीमागे टाकून येईल लेकरावाला. पुरी येतात तर पुरीवाला सगळंच काम यावं, घरातलं यावं, शिक्षण शिकावं, पुरीवानी सगळं लक्षात घ्यावं का. आताच्या पहिल्या काळात कसं होतं, सासवाची लय असं म्हणजे वय झालेले होत्या पहिल्या सासवा. आणि आताच्या पहिल्या सासवा साध्या भोळ्या होत्या. सासवा नाही सासू. तीच मग सासवा. पहिल्याच्या सासू आताच्या सासू. सासवा काय होती काय? सासू म्हणते हा सासू. हा बरं सासू. पहिल्या सासू कसं होत्या? सासू म्हणजे आपली झाली सासू म्हणजे पहिल्या सगळ्याच्या सासवा असं झालं हो. सासवा. मग मला सांगा, पहिल्या बाया चॅप्टर नव्हते. तुला मला वाटते व्याकरण कमी आहे काय की तुला? सासवा सासू याला असं व्याकरणच्या भाषेत बोलत जातो. तुला मराठी विषय होता का नव्हता? आताच्या बायाला चॅप्टर झाले आता. सासा लय चॅप्टर आहे त्या. अति चॅप्टर आहे त्या. आता मी पुढलं काय बोलू नये, पण लय चॅप्टर आहे त्या आताच्या बाया. आणि आताच्या बाया अशा टापटीप आहे त्या. लाली लिपस्टिक काटा. अगं संतूर सासू झालते आता. तू काय संतूर सासू झालते आता. हा. आणि पहिल्या कशा होत्या साध्या भोळ्या आपलं, चला जसं असेल तसं असं चला. पहिलं चुलीवर स्वयंपाक होता. काय होते, वेळेनुसार अपडेट होत जाऊ पण माणसाने. मला पण असं वाटतंय अपडेट होत जाऊ माणसानं. बरेच जण काही बोलते, कोणी कुणाला काहीही बोलते. हे चुकीचं आहे. बोलू नये तसं, कोणी कुणाला बोलू नये. तोंड दिले म्हणून देवानं काहीही बोलू नये कुणाला, असं वाटतंय मला. विचार आपल्याला बोलू वाटते, व्यक्त हो वाटते, तर एखादा व्हिडिओ अपलोड करायचा समोरल्याने. वा 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 वा, काय तुझे छोटे विचार मला ऐकून माझ्या असं विचार नाही, सत्य परिस्थिती आहे. एखाद्या माणसानं आवडीनं जर आपण आता सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकता, आपण आवडीनं व्हिडिओ टाकतो त्याच्यावर, त्या व्हिडिओवर आपल्याला कोणीतरी काहीतरी कमेंट करावं, हे चुकीचं आहे. तू सासू आपलं मुला आणि मुलं सांगत होते, आता तू तिसरीकडेच विषय घेऊन चालली. नाही, पण मी सांगलेले हो कसं असते काय नाही. वेळेनुसार अपडेट होत जायचं असतं. तू काय अपडेट झालीस ग बाय? मी लय अपडेट झाले. काय तर मी गाव सोडून शेतात येऊन राहिले, मी अपडेट झाले. मग काय शेतात काय वातावरण नसते काय? मग मला तीच म्हणायचं आहे. मला तीच म्हणायचं आहे. पहिल्या बाया चॅप्टर. आता मला म्हणतात तू काय अपडेट झालीस? अपडेट म्हणजे तुझ्यामध्ये काय बदल झाला काय नाही, हे अपडेट एक स्टेटस असते माणसाचं. स्टेटस माझं काय सांगू का? माझं स्टेटस शेळ्या राखायचं,
कोंबड्या ठेवायच्या. शेळ्या राखायचं, कोंबड्या राखायचं, ती बाई हे माझं status तुझी आहे. तुझी ती तुला ती एक कुतूहल होतं, करायचं होतं, कुठल्याही गोष्टीचं एक तुला ज्ञान घ्यायचं होतं, ती केलीस. काय त्याला काय शेळ्या राखल्या म्हणून काय लय तू काय ही झालीस का? शेळ्या राखणारी माणसं नसते ती का? मला हेच कोंबड्या म्हणायचं आहे, कोंबड्या ही शेतात केलेल्या राहणारी माणसं नसतात का? तू अपडेट काय झालीस मग मला विचार. मग तेच मी माझ्या विचारलं, प्रश्नाचं तुझ्यामध्ये हेच उत्तर आहे. तुझ्यामध्ये बदल काय झाला हे बदल काय सांग. बदल तुझा काकू तुझा तुम्हाला काय सांगा? झाला ते. अगं माणसानं हे काय कसा, बदल तू झालेला एका वकिलाची बायको आहेस, वकिलाची बायकोनं असं पॉईंट टू पॉईंट बोललं पाहिजे. काय पॉईंट हा? तुम्ही वकील कुणामुळे आज मला ही सांगा. मी तुझ्यामुळे वकील आहे, हा. ते तुला दाखवण्यासाठी मी वकील झालो. आई बाप नाहीतर तू आई बाप लेकरावाचं नशीब घडवतात. हम्म, आई बाप पण हम्म. मी माझं स्वतःचं नशीब घडवल्यासारखं झाले. हम्म. आज मी फक्त तुम्हाला बघून करून घेतलं, तुमचं काहीच बघून करून घेतलं नाही. मग मुलाचं आणि मुलीचं सांग, मुलगा छान का मुलगी छान? मुलगीच छान. मुलगीच छान. हा. मग तुला कामात मदत करते म्हणून मुलगी नाही छान का? नाही, नाही. हा. मुलगी किती दिवस राहणार आहे? हम्म. किती दिवस 17, राहणार? 18, 20 वर्ष राहील. 18-20 वर्ष. त्याच्यानंतर ती त्याच्या सासरे आणि जाईल. मुलगा मुलगा कायमस्वरूपी 18-20 आपल्यापेक्षा. वर्षापर्यंत आपण त्याला सांभाळावं लागते, मग त्यानं आपल्याला सांभाळते. हम्म. ह्या आशेनं मुलगा अगं राहावा. काय असते मला- माहिती का? मला संस्कार मुलगी- संस्कार नावाची एक गोष्ट असते. हा. आपण आपल्या घरातलं वातावरण मग कसं माझे ठेवतो? संस्कार चांगलेच आहेत. मी लेकरांना घरातलं काम शिकवते, शाळेतलं बी सगळं बघते. हा, अजून शाळेत काय? त्यांचा अभ्यास घ्यायचा ही एक संस्काराची पद्धत असते. तुला एका भाषेत सांगतोय, तू जास्त काय लय बोलू नको, टळ. अरे बापरे, असला काळू मामा कसला नटला रे बाबा. असला नटलेला मला काळू मामा कधी दिसलाच नाही रे बाबा. बघितलं हा. बघितलं माझे वागेन कशात चवळीच्या शेंगवणी माझे वागेन. चालतंय ते. ए चल, तू जर आवरावरे कर, चला निघून जाऊ. बरं. जायचंय का? काय माहिती. कुठं? ही तर जिची चडी छाला किती कुठलं? खाल्ली. राहू दे. सलगरा जायचं का तुळजापूर नाही, जायचं? नाही, तुळजापूरला. मला लय कटाळा माझा जीव आंबून गेला, मला बाहेर फिरू चल, वाटेना आता. चल, ठीक आहे, चला 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 चला.